शासनाने एखादी योजना आणली तर विरोधक तिजोरीवर बोजा पडतो असे सांगत आहेत. मात्र हजारो लाखो कोटी रुपये भ्रष्टाचाराच्या माध्यमातून बारामती फलटणपासून अनेकांच्या घरी पोचले तेव्हा सरकारच्या तिजोरीवर बोजा आला नाही का, असे मत आमदार जयकुमार गोरे यांनी मान येथे आज सोमवारी 30 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले. महाराष्ट्र सरकारने खास करून मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना तमाम महाराष्ट्रातल्या माता भगिनींसाठी आणली आणि त्या योजनेचा इम्पॅक्ट असा आहे की महिला भगिनींना स्वतःच्या जीवनात स्थैर्य आल्याची भावना निर्माण झालेली आहे. ज्या महिला भगिनींना 10, 5, 50, 100 रुपयासाठी कुणाकडे तरी हात पसरायला लागत होता, त्या महिलेला आता शाश्वत आपल्या अकाउंटवर महिन्याला 1,500 रुपये अशी भावना निर्माण झालेली आहे. त्यातून एक प्रचंड मोठा उत्साह आमच्या माता भगिनींच्या मध्ये, महिला खास करून लाडक्या बहिणींच्या मध्ये आहे. आणि या लाडक्या बहिणींना या योजनेसंदर्भातली माहिती व्हावी आणि खास करून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या बहिणींच्यासाठी अनेक योजना आणल्या असतील. एसटीचं तिकीट अर्धा असेल, मुलीचं शिक्षण मोफत असेल, त्याचसोबत मुलगी जन्माला आली की ती लखपती होणारी योजना असेल, किंबहुना आईंचा जो सन्मान करण्याचा मोदीजींनी निर्णय घेतला की आता वडिलांच्या नावाबरोबर आईचेही नाव मुलासोबत लावण्याचा, असे अनेक निर्णय महिलांच्यासाठी झाले. आणि त्यातला जो सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आहे तो लाडकी बहीण योजना, आणि त्या योजनेची सुरुवात झाली. महिलांच्या मधला उत्साह आपण आज कार्यक्रमाच्या निमित्तानं बघितला असेल. म्हणजे माझ्यासाठी सुद्धा हा शॉकिंग विषय आहे की एवढा मोठा मंडप, एवढ्या खुर्च्या टाकल्यानंतर महिला भगिनी किती येतील, मंडप भरेल का नाही अशी शंका असताना ओसांडून वाहिलेला मंडप आपण बघितला असेल, महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघितला असेल. मला खात्री आहे की लाडक्या बहिणी सरकारवर प्रचंड खुश आहेत, भावांच्यावर प्रचंड खुश आहेत आणि लाडकी बहीण क्रांती करेल आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीचं सरकार, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार येणाऱ्या विधानसभेमध्ये निवडून येईल अशा पद्धतीची परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितली असेल. याच योजनेला अनुसरून मी माझ्या बहिणींचा सत्कार भाऊबीजेच्या निमित्तानं करण्याचा निर्णय घेतला. त्यातला एक छोटासा प्रयत्न आम्ही केला आणि महिला भगिनींनी भरभरून त्याला प्रतिसादही दिला आणि त्याला आशीर्वादही दिला. आणि विरोधक जी भूमिका घेतात की लाडक्या बहिणीला लाच देता का, लाडक्या बहिणीला त्याची आवश्यकता नाही, महिलांना आवश्यकता नाही, त्यांना सनसनीत चपराक या कार्यक्रमाच्या निमित्तानं बसलेले आपण सगळेजण बघाल की महिला या योजनेवर खुश आहेत आणि सरकार जी योजना राबवतं ती महिलांच्या हिताची राबवते, ही भावना महिलांच्या मध्ये आहे. म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या महिलांना तर मी मनापासून धन्यवाद देईन. त्यासोबत सरकारला धन्यवाद देईन की त्यांनी आमच्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये स्थैर्य निर्माण केलं, तिला शाश्वत जीवन देण्याचा प्रयत्न केला, तिला सन्मान देण्याचा प्रयत्न केला आणि त्या सन्मानातनं महिलांचा उत्साह आज ओसांडून राहतो. भाऊ, तुम्ही बहिणींचा आग्रहास्तव तुम्ही ठेवणीतले ऍक्शन करून दाखवले. मग नेमका इशारा कोणाला होता तो गोळे मारले? भाऊ, तुमचा त्या इशाऱ्याचा नेमका रोख कोणावर होता? माझा ऍक्शनचा रोख जो होता तो निश्चितपणे या महिलांच्या योजनेमध्ये अडवे येणाऱ्यांच्यावरती होता. हटावमानच्या किंवा महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येणाऱ्यांच्यावर होता. तुम्ही म्हटला तर कुठल्या बाजूला होता तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे मी त्याच्यावर काही बोलणार नाही. परंतु समजने वालों को इशारा काफी होता है. माझा रोग कुठल्या दिशेला होता तुम्ही बघितलेला आहे. त्यामुळे बिलकुल आपण निश्चिंत राहा. इशारा जो आहे आणि निशाणा तो आहे तो योग्य ठिकाणी लागले. भाऊ, जनतेला गोलीगत धोका देणाऱ्यांच्या कपाळावर बुक्की टिंगूळ आणणार का? जनतेला धोका देणाऱ्यांच्या कपाळावर गुलीगत धोका देणाऱ्यांच्या बुक्कीत टेंगुळ भाऊ आणणार का? आता माझ्या बुक्कीची गरज भासणार नाही. आमच्या माता भगिनींची जे मजबूतीनं जी माता भगिनींची मूठ तयार झालेली आहे, ज्या माता भगिनीची ताकद तयार झालेली आहे, आता टेंगाचा विषयच नाही, माणूसच घावणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळं महिला भगिनींचा जो ताकदीनं आशीर्वाद आहे तो आशीर्वाद विरोधकांना
वाहून घेऊन जाईल एवढं सांगतो. हो, नवीन ज्या योजना आता महाराष्ट्र सरकारच्या आहेत याच्यामुळे आर्थिक दबावाला सामना करतोय का महाराष्ट्र सरकार? नाही, मला एक कळत नाही की सरकारनं योजना आणली की त्याच्यावर आर्थिक ताण येतो. सरकारनं कर्जमाफी केली पाहिजे म्हणून विरोधकच दंगा करतायत. सरकारनं गॅसचे दर कमी केले पाहिजेत म्हणून विरोधकच दंगा करतायत. सरकारनं योजना चालू केली पाहिजे. राहुल गांधी खटाखट 1,000 रुपये द्यायला चालले होते तेव्हा सरकारच्या तिजोरीवर बोजा येत नव्हता. अनेक योजना सरकारच्या माध्यमातून येतात तेव्हा कुठला बोजा पडत नव्हता. आणि हजारो लाखो कोटी रुपये भ्रष्टाचाराच्या माध्यमातून बारामती फलटणपासून अनेकांच्या घरात पोचलेले आहेत तेव्हा सरकारच्या तिजोरीवर बोजा पडत नव्हता. जेव्हा आमच्या बहिणींचा सन्मान होतो, गोरगरिबांचा पैसा गोरगरिबांच्या खिशात जातो, ज्याच्यामध्ये कुठलंही कमिशन नाही, 1,500 रुपयेमधला 1,500 रुपये भगिनींच्या खात्यावर जातो, तेव्हा मला वाटतं वेदना व्हायचं कारण नाही. ही जी योजना आहे ही योजना डायरेक्ट सरकार टू महिला याच्यामधल्या आहे. तर मधल्या सावत्र भावानी गडबड करायचं काय कारण नाही. हे नातं घट्ट झालेलं आहे. तर याचा इम्पॅक्ट, याचा परिणाम आपल्याला दिसेल. शेवटी एक आहे, वाजंत्री वाजवायचं काम करत असतात, आपण आपलं काम करायचं असतं. त्यांना कुठलीही योजना आम्ही केली तर ती कधीच मान्य नसते आणि जर केली नाही तर का केली नाही ही भूमिका ती घेणारी मंडळी आहेत. त्यामुळं अशा लोकांच्यावर जास्तीचं लक्ष देऊ नये असं माझं मत आहे. सरकार मजबूत आहे. विकासासाठी मजबूतीनं पैसा आपण बघतो, एवढा मोठा विकास होतो त्या मजबूत पैसा विकासासाठी आहे, तसाच मजबूत पैसा योजनासाठी आहे. एवढंच या ठिकाणी सांगा. आगामी